सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत. मात्र या कामांमुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्यानं रस्त्यांची थेट चाळण झाली आहे आणि खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात व नागरिकांच्या मृत्यूमुळे आता या कामांच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे प्रशासन आणि काही नागरिक ही कामं भविष्यासाठी आवश्यक असल्याचं सांगत आहेत. नेमका वाद काय पाहूयात लोकमतचा हा विशेष रिपोर्ट. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरभर रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. मात्र या कामांसाठी एकाच वेळी शहरातील अनेक प्रमुख रस्ते खोदण्यात आल्यानं शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे झालेत. यातच पाऊस सुरू असल्यामुळे शहरातील खड्डे अधिक धोकादायक बनलेत, तर अपघातांची मालिका सुरूच आहे. शहरामध्ये खड्डे असल्याचं वास्तव भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत शहरातील खड्डे बुजवण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. ते लवकर बुजवले जातील असं मत भाजपा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केलंय. भाऊ, नाशिक महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे, मात्र शहराची जी दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे नाशिककरांमध्ये मोठी नाराजी जी आहे ती पाहायला मिळते. काय आपली यावेळेस भावना? नाशिकमध्ये पावसाचा जोर अतिशय जोरात असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले ही वस्तुस्थिती आहे आणि विकास कामामुळे पण काही कामं चालू असल्यामुळे त्या ठिकाणी खड्डे आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, परंतु जसा पावसाचा जोर कमी होईल त्या पद्धतीने प्रशासनाने आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या निर्णयाने किंवा यांच्या आदेशाने 3 दिवसापूर्वी त्यांनी अक्षरशः प्रशासनालाही झापलं आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांनाही झापलं की 3 दिवसात जर मला खड्डे बुजून मिळाले नाही ती बघा गाठ माझ्याशी आहे. आणि निश्चितपणाने कालपासून खड्डे बुजवायचं काम जोरात ह्या नाशिक महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू झालेलं आहे. येणाऱ्या 3-4 दिवसात हे खड्डे बुजले जातील, मला खात्री आहे. नाशिक हे अतिवृष्टीचं शहर आहे. पावसाळ्याच्या तोंडावर संपूर्ण शहर खोदल्यामुळे नागरिकांचे जीव जात आहेत. जर नियोजन योग्य झालं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती. या कामांबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची चौकशी झाली पाहिजे, अन्यथा उबाठाकडून मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उबाठा पक्षाकडून देण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे नाशिककरांच्या या अडचणींसाठी जबाबदार कोण असा प्रश्न आता विरोधक उपस्थित करू लागले. सध्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे. भाजपकडनं दावा करण्यात येतो एका 3 दिवसात हे खड्डे बुजतील. काय वाटतंय? बिलकुल असं होणार नाही. भारतीय जनता पार्टीने जो दावा केला आहे की आम्ही 3 दिवसामध्ये संपूर्ण शहराचे खड्डे बुजू, त्यांनी 15 दिवस घेतले तरी हे खड्डे बुजू शकत नाही. कारण की रस्त्यावरती चालताना रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहे, म्हणून हे खड्डे बुजू शकत नाही. आता ज्या ज्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने खड्डे बुजवले त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहणी केली. एक पाऊस पडला तर ते खड्डेसुद्धा पुन्हा ओपन होऊ राहिले. यांच्याकडं तसं कुठल्याही प्रकारचं मटेरियल नाही आहे की खड्डे असे पक्के भरले जातील. त्यामुळं यांचा तो दावा एकदम फेल जाणार आहेत आणि पुन्हा खड्डे जसे तसे होणार आहे. याबाबत काय मागणी आहे? माझी याबाबत आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची प्रमुख मागणी आहे की येत्या महासभेमध्ये महापौरांनी जर ठोस अशी काही कारवाई केली नाही, याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल, म्हणजे शहरामध्ये जवळजवळ 6 बळी आत्तापर्यंत गेले या रस्त्यांमुळे आणि यांनी 2च कुटुंबांना आर्थिक मदत केली, तर आमची मुख्य मागणी राहणार आहे की अजून जे 4 जण खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडले त्यांना देखील मदत झाली पाहिजे. आणि याच्यात जो कोणी दोषी असेल, मग तो अधिकारी असेल, तो ठेकेदार असेल, त्याच्यावरती या महासभेमध्ये कारवाई झाली पाहिजे. इव्हन की ते निलंबनसुद्धा अधिकाऱ्यांचं झालं पाहिजे. आणि असं जर काही झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 7 तारखेनंतर महापालिकेवरती भव्य असा जन आंदोलन छेडण्यात येईल. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे, अपघात वाढतात. नाशिककर आहात, लोकप्रतिनिधी आहात, काय भावना? नाशिक शहरामध्ये संपूर्ण खड्डेमय झालेलं आहे आणि या खड्डेमय शहरांमुळे आजपर्यंत नाशिक शहरात 6 नागरिकांचा बळी गेला. दिसतात आपल्याला फक्त 6 नागरिक, परंतु त्याचबरोबर कित्येकांचे कंबर मोडले, पाय गेले, हात गेले, डोकं फुटले आणि असे अनेक या शहरात इतके पेशंट आहे. आज आपण प्रत्येक जर हॉस्पिटलला भेट दिली तर मला वाटतं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 4-4, 5-5 पेशंट आज बसलेले असतील आणि त्या लोकांचं कोणी बघायचं?
आज आपण फक्त आपल्याला 5 बळी दिसतात आणि त्या 5 बळीमधून यांनी दिनकर पाटील रडले म्हणून 10 लाख रुपये दिले. मी म्हणत नाही का देऊ नका, दिलेच पाहिजे, परंतु जे त्यांच्याबरोबर जे बाकीचे गेलेले त्यांना पण समसमान दिले पाहिजे. आणि ज्यांचा अपघात झाले, ॲक्सिडेंट झाले, हॉस्पिटलमध्ये आज आपण बघितलं तर रोजची बेडचं डॉक्टर किती फी लावतात. आणि सामान्य नागरिकाला जर हॉस्पिटलमध्ये 8-10 दिवस राहायचं असेल तर मला वाटतं लाखोच्या घराच्या पुढे बिलं जातात. मग हे त्यांना कोणी मदत करायची? ही पण प्रशासनाची जबाबदारी आहे आणि ती प्रशासनाने केली पाहिजे. भाजपच्या दाव्यानुसार येत्या 3 दिवसांत शहरातील खड्डे पूर्णपणे बुजवले जातील आणि तसं झालं नाही तर उबाठाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय. नाशिकमध्ये खड्ड्यांवरून राजकारण सुरू आहे, मात्र जीव जातोय तो सामान्य नाशिककरांचा. त्यामुळे नाशिक शहर लवकरात लवकर खड्डेमुक्त व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करूयात. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.